झुले उंच माझा झोका. थांब. आजोबा विद्याराज आजोबा काय करताय तुम्ही? आजोबा उठा. होरी तुझ्या नाही, तुझ्या आजोबांच्या, माझ्या गुरूंच्या, राघोपंत करमरकरांच्या मी पाया पडलो. मोठा उमदा माणूस, हातचे काही न राखता ज्ञान देणारा गुरु, त्यांच्याकडे शिकलो मी वैद्यकी. त्यांच्या सोबतचा काळ म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ. ज्ञानास अमृत का म्हणतात ते त्यावेळेला कळले मला. त्यांची आठवण आली की मनी मोठा उमाळा येतो. नुसती वैद्यकी नाही तर त्यांनी आम्हाला जगणे शिकवले. अगं त्याचीच तू नाथ. नवल नाही, अगदी नवल नाही, संतोष झाला. बरे आता मला सांग, पायास काय झाले तुझ्या? जाताना लंगडत होतीस. तुझा आजोबा म्हणून विचारतो बरे, काय झालंय तुझ्या पायास? काल संध्याकाळी औषधाच्या गडबडीत पाय वेळीवर पडला. अगं बाई. अरे बापरे, ये 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 बैस इथे. कमाल झाली. हळू. काल रात्रभर माधवाच्या डोळ्यांवरील घड्या बदलीत होती, पण एका शब्दाने बोलली नाही हो. बघू पाय. विळीवर पाय म्हणजे धनुर्वाताला आमंत्रण, ठाऊक आहे ना? हो रक्त आल्यावर हळद तरी चेपली होतीस का? हो. तरीही हे अंगावर काढून चालावयाचे नाही, औषध द्यावयासच हवे. आता थांब, चांगले कडू औषध देतो. माधवा, मनावरचे सारे मळब दूर झाले. फार दिवसांनी मन इतकं प्रसन्न झालं आहे. चला आता चिकित्सेस सुरुवात करतो. माधवा तुझ्या आणि रमे तुझ्याही, नाहीतर पाय सुजून ठप्प होईल.